व्हिडिओमध्ये आपण म्हैशीच्या 12 जाती आपण बघणार आहे। तर जशा मित्रांनो गायींच्या बऱ्याच जाती आपल्याला पाहायला मिळतात, तशाच आपल्याला म्हैशीच्या जवळपास 26 जाती ह्या आपल्याला इथं पाहायला मिळतात। त्यातल्या जवळपास मी 12 जाती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल मित्रांनो। तर ह्या सर्व जाती भारतातल्या आहेत मित्रांनो, आणि मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि ह्या म्हैशींचे दुधाचं प्रमाण किती आहे हे देखील तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर ह्या म्हैशींच्या प्रकारातली सगळ्यात पहिली जी आपली म्हैस आहे ती म्हणजे मुरा। आता ही म्हैस मूळची हरियाणामध्ये आढळते आणि दुधाच्या बाबतीत ही म्हैस खूप बेस्ट मानली जाते। आणि ह्या म्हैशीचं ॲव्हरेज जे दूध आहे ते जवळपास 6 ते 7 लिटर एवढं आहे। आणि ह्या म्हैशीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या म्हैशीची जी शिंग असतात ती गोल आणि छोटे असतात। त्याच्यानंतर दुसरी जी आपली म्हैस आहे ती आहे जाफराबादी म्हैस। आता ही म्हैस मूळची तुम्हाला गुजरातमध्ये आढळते आणि ही म्हैस शरीरानं खूप मोठी असते आणि ह्या म्हैशीची शिंग जी ती मोठी आणि गोल असतात। तर ही म्हैस जवळपास 10 ते 7 लिटर एवढं दूध देते आणि ह्या दुधामध्ये जवळपास 8 ते 10 एवढं फॅट असतं। आता हे मी तुम्हाला मित्रांनो ॲव्हरेज सांगतोय। त्याच्यानंतर निळी रावी ही म्हैस आहे आपली 3 क्रमांकाची। तर ही म्हैस जी आहे तिचा चेहरा आणि तिचे पाय हे पांढरे असतात। ही म्हैस मूळची पंजाबची ब्रीड आहे। त्याच्यानंतर चौथी जी आपली म्हैस ह्याच्या लिस्टमध्ये जी येते ती आहे बन्नी म्हैस। आता ही म्हैस तुम्हाला गुजरातमध्ये जास्त प्रमाणात आढळते आणि ह्या म्हैशीची देखील छोटी आणि गोल शिंग आढळतात। पण ह्या म्हैशीचं दूध जे आहे ते तुम्हाला 7 ते 8 लिटर एवढं मिळत असतं। त्याच्यानंतर पाचवी जी आपली म्हैस आहे ती आहे मेहसाणा म्हैस। तर ही म्हैस जी आहे ती मध्यम आकाराची असते, मध्यम शरीर तिचं असतं आणि ही म्हैस जास्त नाही, फक्त 5 ते 6 लिटर ॲव्हरेज एवढं दूध देते आणि ही म्हैस जास्त करून गुजरात ह्या एरियामध्ये आढळते। त्याच्यानंतर 6व्या क्रमांकाची आपली म्हैस आहे ती आहे सुरती म्हैस। आता ही म्हैस ही भुऱ्या कलरची असते आणि मागे झुकलेली शिंग हे ह्या म्हैशीचं वैशिष्ट्य आहे आणि कमीत कमी तुम्हाला 3 ते 5 लिटर एवढं ह्या म्हैशीचं दूध जे आहे ते मिळत असतं। त्याच्यानंतर 7व्या क्रमांकाची जी आपली म्हैस आहे ती आहे भदावरी म्हैस। आता ही म्हैस मुख्यतः तुम्हाला उत्तर प्रदेशात आढळते। ही उत्तर प्रदेशची म्हैस आहे आणि हिचं जे दूध आहे ते जवळपास 4 ते 5 लिटर एवढं दूध तुम्हाला मिळत असतं। त्याच्यानंतर 8व्या क्रमांकाची जी आपली म्हैस आहे ती आहे चिल्का म्हैस। आता ही ओडिसा ह्या एरियामध्ये जास्त प्रमाणात तुम्हाला आढळते आणि ह्या म्हैशीचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पातळ आणि मागं झुकलेली शिंग हे ह्या म्हैशीचं वैशिष्ट्य आहे आणि ही म्हैस जवळपास 3 ते 5 लिटर एवढं दूध देते। त्याच्यानंतर 9व्या क्रमांकाची जी आपली म्हैस आहे ती आहे कलाखंडी म्हैस। आता ही म्हैस जी ती मागं झुकलेली शिंग हे ह्या म्हैशीचं वैशिष्ट्य आहे आणि ही म्हैस जी तिची शरीर जे ते छोटं असतं। त्याच्यानंतर 10व्या क्रमांकाची जी आपली म्हैस आहे ती आहे नागपुरी म्हैस। आता ही म्हैस महाराष्ट्रामध्ये आढळते प्रामुख्यानं आणि ही म्हैस जी तिची मोठी आणि लांब शिंग असतात आणि ह्या म्हैशीचं दूध 3 ते 5 लिटर एवढं तुम्हाला बघायला मिळतं। त्याच्यानंतर पुढची जी आपली 11व्या क्रमांकाची जी म्हैस आहे ती आहे तोडा म्हैस। आता ही तोडा म्हैस जी आहे तिची मोठी आणि गोल शिंग ही तुम्हाला बघायला मिळतात आणि ह्या म्हैशीचं दूध जे ते जवळपास 3 ते 5 लिटर एवढं असतं आणि ह्या म्हैशीच्या दुधामध्ये जास्त फॅट हे आढळतं। त्याच्यानंतर 12व्या क्रमांकाची जी आपली म्हैस आहे ती आहे पंढरपुरी म्हैस। आता ही म्हैस देखील महाराष्ट्रामध्ये पंढरपूर एरियामध्ये आढळते। आता ह्या म्हैशीचं खूप मोठी आणि लांब शिंग ही तुम्हाला बघायला मिळतात आणि जवळपास 3 ते 4 लिटर